नमस्कार. तर आज आपण इडलीचं बॅटर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 3 वाटी तांदूळ, 3 वाटी तांदळाला 1 वाटी उडीद डाळ, त्यानंतर यामध्ये पाणी घालून धुवून घेऊयात आपण. मी ते छान 2 ते 3 वेळा तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून एक 3 ते 4 तासासाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत. डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले की नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर पहा, इथे आपलं डाळ तांदूळ भिजून रेडी झालेलं आहे. 3 ते 4 तास आपण डाळ तांदूळ भिजवलेले आहेत. पाहू शकताय व्यवस्थित डाळ आणि तांदूळ असं भिजलेले आहेत. तर आता आपण हे डाळ तांदूळ मिक्सरला वाटून घेऊयात. त्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. आपण यातलं पाणी फेकून नाही द्यायचंय. हे तांदूळ आणि डाळ वाटताना यातलं पाणी पण थोडंसं यामध्ये घालायचं. आपण दुसरं पाणी नाही वापरायचे. हेच पाणी वापरल्यामुळं आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट होईल, म्हणून आपण हेच पाणी वापरायचंय. तर चला आता आपण हे वाटून घेऊयात. तर पहा, इथे आपलं इडलीचं बॅटर वाटून रेडी झालेलं आहे. असं बॅटर वाटत असताना असं थोडंसं जाडसर ठेवायचं. पूर्ण एकदम पेस्ट नाही करायची याची. जाडसर ठेवल्याने इडली असं मस्तपैकी स्पॉन्जी आणि रवाळ बनते. तर चला आता हे बॅटर आपण काढून घेऊयात एका पातेल्यामध्ये. बॅटर काढायला थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं, जेणेकरून आपलं बॅटर जेव्हा 6 तासानंतर जेव्हा फर्मेंट होईल तेव्हा थोडंसं बॅटर फुगलं जातं, वरती येतं. मग त्यामुळं आपण बॅटर काढण्यासाठी थोडंसं मोठं भांडंच वापरणार आहोत. तर चला आता आपण बाकीचं पण डाळ तांदूळ वाटून घेऊयात. तर पहा, आपलं इडलीचं संपूर्ण बॅटर वाटून रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचं पूर्ण बॅटर. बॅटरची पूर्ण पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर ठेवायचं, रवाळ रवाळ कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. अशा प्रकारे आपण बॅटर वाटून घेतलेलं आहे. तर आता हे बॅटर आपण एक 6 ते 7 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि नंतर पहा, आपलं बॅटर किती फर्मेंट होऊन फुगून असं वरती येते. शक्यतो तुम्ही हे इडलीचं बॅटर ना रात्री वाटून ठेवत जा, म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी छानपैकी इडली तयार होईल. रात्रभर हे पीठ छानपैकी फर्मेंट होईल आणि सकाळी मस्तपैकी त्याची मऊ आणि जाळीदार अशी इडली तयार होईल. अशा प्रकारे जर प्रमाण घेतलं ना इडलीचं बॅटर बनवण्यासाठी, म्हणजे 3 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी आपण उडदाची डाळ घ्यायची. याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण घेतलं ना तर इडली अगदी आपली परफेक्ट होते आणि जाळीदार, एकदम साऊथला जशी इडली बनवतात ना त्या स्टाईल इडली होते. तर पहा, 6 तास भिजून आपलं इडलीचं बॅटर इथे रेडी झालेलं आहे. पहा किती छान फर्मेंट झालेलं आहे. बॅटरला पूर्ण जाळी सुटती आहे. पहा, आपलं बॅटर किती छान फर्मेंट झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बॅटर घरी नक्की करून पहा आणि त्याची इडली बनवून पहा. आणि इडली कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.